नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वही पेन आणि पाठ्यपुस्तक बघूया आपण. शंका समाधान प्रकरण पहिले 12वी राज्यशास्त्र भाग 5 क्रमांक. यामधील विद्यार्थ्याची जी पहिली शंका आहे, प्रादेशिक संघटनाचे संक्षिप्त विवरण दिलेल्या मुद्द्याच्या आधारे करा. तर मुद्दे या ठिकाणी दिले: सार्क, बिमस्टेक, ब्रिक्स, शांघाय सहकार्य संघटना आणि G20 अशा प्रकारे या ठिकाणी मुद्दे देण्यात आलेले. तर या ठिकाणी आपण समाधान या ठिकाणी पाहत असताना शीत युद्धोत्तर काळातील प्रादेशिक संघटना याविषयी आपण माहिती घेणार आहोत. त्यामध्ये युरोपीय संघाविषयी आपण यापूर्वीच्या चौथ्या भागामध्ये सविस्तर माहिती घेतलेली आहे. युरोपीय संघाचा इतिहास याविषयी माहिती घेतली. त्यानंतर त्यामध्ये शेंगेन क्षेत्र, शेंगेन व्हिसा म्हणजे काय, त्यानंतर युरोपियन महासंघाचे कार्य, युरोपियन आयोग, युरोपियन संसद, युरोपियन परिषद आणि युरोपियन न्यायालय याविषयी माहिती घेतलेली आहे. भाग 4 मध्ये तुम्ही ते पाहून घ्यायची आहे. तर आज आपण त्यापुढील मुद्दा जो आहे, प्रादेशिक संघटना दुसरी जी आहे सार्क संघटना म्हणजेच दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य संघटना याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. तर या ठिकाणी आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा अशा प्रकारे इमेज या ठिकाणी देण्यात आलेली आहे, ते आपण पाहिजे. साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन अशा प्रकारे, आणि यामध्ये वेगवेगळे देश समाविष्ट झालेले आहेत. या देशांचे या ठिकाणी आपल्याला नकाशे या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. कुठले कुठले देश समावेश होते काय नाही हे आपल्याला पाहायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, बांगलादेशची राजधानी ढाका येथे 1885 साली सार्कची स्थापना झालेली आहे आणि भारत, बांगलादेश, श्रीलंका, मालदीव, नेपाळ, भूतान, पाकिस्तान हे 7 संस्थापक सदस्य देश आहेत. सुरुवातीला 7 देश हे संस्थापक सदस्य आहेत आणि 2007 मध्ये या ठिकाणी अफगाणिस्तानचा समावेश झाल्याने सदस्य संख्या ही आता 8 झालेली आहे. अमेरिका, चीन, युरोपीय महासंघ यांच्यासह ऑस्ट्रेलिया, जपान, इराण, मॉरिशस, म्यानमार, दक्षिण कोरिया या 9 देश व संघटनांना निरीक्षक दर्जा या ठिकाणी देण्यात आलेला आहे. दक्षिण आशियामध्ये संवाद निर्माण करण्यासाठी सार्कची निर्मिती करण्यात आलेली आहे. तर सार्कची निर्मिती करण्यात आली अशा प्रकारे कारणे प्रश्न येऊ शकतो. तर दक्षिण आशियामध्ये संवाद निर्माण करण्यासाठी या सार्क संघटनेची निर्मिती करण्यात आलेली आहे. दक्षिण आशियाई राष्ट्रांमध्ये सामंजस्य व सहकार्याची भावना वाढीस लावणे हे सार्कचे प्रमुख उद्दिष्ट आहे आणि या अनुषंगाने सदस्य राष्ट्रांच्या आर्थिक व सामाजिक विकासाला गती देण्यासाठी दक्षिण आशियाई प्राधान्य व्यापार करार 1993 मध्ये अस्तित्वात आलेला आहे. त्यानंतर दक्षिण आशियाई मुक्त व्यापार क्षेत्र ही सार्कची मुक्त व्यापार व्यवस्था 2006 मध्ये कार्यान्वित करण्यात आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, या अंतर्गत आपण पाहूया संघटना बिमस्टेक संघटना. आणि याविषयी माहिती पाहत असताना या ठिकाणी बिमस्टेक विषयी आपल्याला अशा प्रकारे पाठ्यपुस्तकामध्ये आपल्याला इमेज दिलेली आहे, त्या ठिकाणी आपण पाहून घ्यायचे आहे. वेगवेगळ्या देश, कोणकोणते देश समाविष्ट आहेत याविषयी सुद्धा माहिती या ठिकाणी आपल्याला याच्यावरून समजते. यामध्ये बिमस्टेक विषयी आपण या ठिकाणी माहिती घेऊया. बिमस्टेक म्हणजे कोऑपरेशन म्हणजेच बंगालच्या उपसागराच्या परिसरातील 7 देशांची विविध क्षेत्रातील आर्थिक व तंत्रज्ञान विषयक सहकार्य संघटना आहे. याचा लॉंग फॉर्म या ठिकाणी आपल्याला देण्यात आलेला आहे. इथे या ठिकाणी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. त्यानंतर बिमस्टेकची स्थापना डिसेंबर 1997 साली झालेली आहे. दक्षिण आशियातील भारत, बांगलादेश, श्रीलंका, भूतान, नेपाळ व आग्नेय आशियातील म्यानमार, थायलंड हे 7 देश या संघटनेचे सदस्य आहेत. आणि बिमस्टेकची कार्य जर पाहिली या ठिकाणी वेगवान आर्थिक विकासाला चालना देणे हे एक महत्त्वाचं कार्य बिमस्टेकचं आहे आणि सर्वांच्या स्वारस्याच्या विषयावर सहकार्य घडवून आणणे हे सुद्धा
महत्त्वाचं कार्य बिमस्टेक संघटनेचं त्या ठिकाणी आहे. यानंतर ब्रिक्स संघटनेविषयी आपण पाहूया. BRICS. तर या ठिकाणी ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका ब्रिक्स त्या ठिकाणी आपण पाहू शकतो. 1, 2, 3, 4 आणि 5. तर याची स्थापना कशा प्रकारे झाली, सुरुवातीला कोणते राष्ट्र होते, त्यानंतर कोणते राष्ट्र आले आपण पाहूया. तर ब्रिक्स हे ब्राझील, रशिया, चीन, भारत आणि दक्षिण आफ्रिका या देशांची शिखर संघटनेचे संक्षिप्त नाव आहे. या संघटनेची स्थापना ब्राझील, रशिया, चीन, भारत या उदयोन्मुख अर्थव्यवस्था असलेल्या देशांनी 16 जून 2009 रोजी केली आहे. सुरुवातीला ही संघटना ब्रिक या नावाने, संक्षिप्त नावाने ओळखली जात होती. मात्र 2010 मध्ये यामध्ये काय झालंय, दक्षिण आफ्रिकेचा समावेश झाल्यावर संघटनेचे नाव ब्रिक्स झालेले आहेत. ब्रिक्स मधील सदस्य देश विकसनशील किंवा नवीन औद्योगिक देश म्हणून ओळखले जातात. ब्रिक्सचे सर्व सदस्य देश हे G20 सदस्य आहेत. या ठिकाणी ब्रिक्सचे किती देश झाले, 1, 2, 3, 4 आणि 5. सुरुवातीला 4 देश होते आणि त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा समावेश त्या ठिकाणी झालेला आपल्याला दिसून येतो 2010 मध्ये. ब्रिक्समधील सदस्य देश हे विकसनशील किंवा नवीन औद्योगिक देश म्हणून ओळखले जातात. ब्रिक्सचे सर्व सदस्य हे G20 सदस्य आहेत. ब्रिक्सचे उद्दिष्ट या ठिकाणी आपण थोडक्यात पाहूया. गटातील देशांची अर्थव्यवस्था वृद्धिंगत होण्यासाठी निधी उपलब्ध करून देणे. ते या ब्रिक्स संघटनेतील गटातील जे काही देश आहेत त्या देशांची अर्थव्यवस्था वृद्धिंगत होण्यासाठी निधी उपलब्ध करून देणे. परस्परातील आर्थिक सहकार्य वाढविणे, आर्थिक सुरक्षितता मजबूत करणे ही उद्दिष्ट ब्रिक्स संघटनेची ठेवण्यात आलेली होती विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर आपण पाहूया शांघाय सहकार्य संघटना SCO, शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन याविषयी आपण माहिती घेऊया. सन 2001 मध्ये चीन, रशिया, कझाकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान या रशियालगतच्या देशांनी एकत्र येऊन ESO संघटनेचे गठन केले. 2016 साली भारत आणि पाकिस्तान या संघटनेचे सदस्य झाले. आणि याचे उद्दिष्ट आपण शांघाय सहकार्य संघटनेचे उद्दिष्ट या ठिकाणी पाहून घेऊया. राजकीय व आर्थिक सहकार्याद्वारे शांतता व स्थैर्य राखणे, त्याचप्रकारे व्यापार, संशोधन, तंत्रज्ञान या क्षेत्रात सहकार्य करणे ही शांघाय सहकार्य संघटनेची उद्दिष्ट ठेवण्यात आलेली होती. त्यानंतर पाहूया G20 ही संघटना. या ठिकाणी 20 देश मिळून G20 संघटना या ठिकाणी आपण पाहू शकतो झालेली आहे. G20 युरोपियन युनियन व 19 इतर देशांची सरकारे, या देशांच्या मध्यवर्ती बँकांचे गव्हर्नर यांचे 1999 मध्ये G20 नावाचे आंतरराष्ट्रीय व्यासपीठ तयार करण्यात आले आहे. त्याचा प्रमुख उद्देश आर्थिक स्थैर्याबाबत चर्चा करणे हा होय. तर प्रमुख उद्देश G20चा या ठिकाणी दिलेला आहे की आर्थिक स्थैर्याबाबत चर्चा करणे हा होता. 2008 पासून G20 शिखर परिषदांमध्ये राष्ट्रप्रमुख व त्यांचे अर्थमंत्री व परराष्ट्र व्यवहार मंत्री भाग घेतात. अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स, जपान इत्यादी विकसित राष्ट्रे G20चे सदस्य असल्यामुळे विकसित व विकसनशील देशादरम्यान चर्चा घडवून आणल्या जातात. G20 मध्ये भारतानेही सक्रिय सहभाग नोंदवलेला आहे. अशा प्रकारे आपण या पाठात 1991 नंतरच्या काळातील महत्त्वाच्या जागतिक राजकारणातील महत्त्वाच्या घटना व संघटनाची माहिती अभ्यासलेली आहे विद्यार्थी मित्रांनो.